रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक। सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार। मुंबई ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय। चव्हाणांची माहिती। महापौर महायुतीचाच होणार। आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल। महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम, तर शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार। सूत्रांची माहिती। भाजपचा मलिकांना विरोध कायम। मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यानं निवडणुकांमध्ये युती नाही। सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये मनसेला काँग्रेससोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय अद्याप झाला नाही। काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी आमदार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना भेटणार। विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीसंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती। हैदराबादच्या राजमुंद्रीवरून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल। उद्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात होणार। दरम्यान कुंभमेळ्याच्या मलनिस्सारण केंद्रासाठी 1270 झाडांवर कुऱ्हाड। साधू संत झाडावर का राहतात का? तपोवनातील एकही झाड तोडू नये। एक दिवस लोक चीड व्यक्त करतील आणि चले जाऊ म्हणतील। अण्णा हजारे हे आक्रमक। कोल्हापुरी पायताण साता समुद्र पार जाणार, तर प्राडाचा कोल्हापुरी चपलेच्या विक्रीसाठी मिडकॉम आणि मिडकार संस्थांशी सामंजस्य करार। मायक्रोसॉफ्टकडून मुंबईमध्ये मोठी गुंतवणूक। राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार होणार। सूत्रांची माहिती।